नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तूळ राशी. नमस्कार श्रोत्यांनो, श्री स्वामी समर्थ राशी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशींसाठी 2026ची पहिली संकष्ट चतुर्थीनंतर घडणार 3 अद्भुत चमत्कार, जे तुमच्या कर्मयोगाचा पहिल्या अध्यायाची सुरुवात ठरतात. हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ग्रहांची स्थिती, तुमच्या कर्माचा प्रवाह आणि जीवनातील संधी एकत्र येऊन तुमच्या आर्थिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी दरवाजे उघडतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील 3 चमत्कार, जे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून भविष्याची दिशा स्पष्ट करतात आणि तुम्हाला जाणवेल की ब्रह्मांड तुमच्या बाजूने आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मन पूर्ण शांत करून ऐका आणि तुमच्या जीवनातील बदलांची संकेत समजून घ्या, कारण हे चमत्कार तुमच्या भविष्यासाठी नवे मार्गदर्शन देत आहेत. तूळ राशींच्या व्यक्तींसाठी संकष्ट चतुर्थी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि आध्यात्मिकदृष्ट्या निर्णायक काळ ठरतो, कारण या दिवशी ग्रहांची विशेष स्थिती तुमच्या कर्मयोगाला दिशा देते आणि आयुष्यातील जुन्या अडथळ्यांना पार करण्यासाठी ब्रह्मांडांचा प्रवाह तुम्हाला अनुकूल करतो. त्यामुळे या दिवसांनंतर तुमच्या जीवनात 3 चमत्कार सुरू होण्याची शक्यता निर्माण होते, जे तुमच्या आर्थिक, मानसिक आणि आध्यात्मिक समृद्धीसाठी पायाभूत ठरतात. आणि तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवून ग्रहांच्या सातत्याने आणि योग्य कर्मयोगाने पालन करून आयुष्याची दिशा बदलू शकता, ज्यामुळे प्रत्येक क्षण तुमच्या जीवनात महत्त्वपूर्ण अर्थ प्राप्त करतो. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून होय, विश्व माझ्या बाजूने आहे असे नक्की टाईप करा. भाग्यवान ठराल. संकष्ट चतुर्थीनंतर पहिला चमत्कार म्हणजे तुमच्या कर्मक्षेत्रात अचानक सकारात्मक बदल दिसू लागतात आणि ज्या अडचणींचा तुम्ही वर्षापासून सामना करत होता त्या हळूहळू सुटू लागतात. लोकांच्या वागण्यात बदल येतो, संधी तुमच्या मार्गावर येतात आणि आधी न दिसणाऱ्या मार्गांची स्पष्टता मिळते. त्यामुळे मनात एक नवी आशा निर्माण होते आणि तुम्हाला वाटते की तुमच्या प्रयत्नांना ब्रह्मांडाने मान्यता दिली आहे, कारण ज्योतिषशास्त्रानुसार संकष्ट चतुर्थीनंतर ग्रहांची विशेष हालचाल ही जीवनात योग्य दिशा दाखवते. नंतरचा दुसरा चमत्कार म्हणजे मानसिक शांतता आणि अंतर्मनाचा समृद्ध प्रवाह अनुभवायला मिळतो. जुने विचार, भूतकाळातील चिंता, अपयशाची आठवण किंवा नकारात्मकता हळूहळू कमी होऊन मनात एक स्थिरता आणि आत्मविश्वास निर्माण होतो, ज्यामुळे तुमचे निर्णय अधिक नीटनेटके, स्पष्ट आणि कर्मयोगाने प्रेरित होत जातात. तसेच या वेळेत ध्यान, प्रार्थना किंवा सकारात्मक विचार करण्याची सवय वाढते, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या भविष्यातील संधी ओळखता येतात आणि योग्य मार्ग देखील स्वीकारता येतो. तिसरा चमत्कार हा आर्थिक आणि व्यावसायिक जीवनात दिसतो, कारण संकष्ट चतुर्थीनंतर तुम्हाला अचानक अनपेक्षित संधी मिळतात. जुनी आर्थिक अडचण दूर होतात, गुंतवणुकीत नफा होतो किंवा तुमच्या कर्मयोगाने नवी प्रगती साधली जाते. या काळात केलेले छोटे निर्णयही दीर्घकालीन लाभ देतात आणि ग्रहस्थिती तुमच्या बाजूने असल्याने तुम्ही सहजतेने योग्य पावले उचलता, ज्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि समृद्धी मिळते. आणि हा चमत्कार तुमच्या प्रयत्नांशी सुसंगत असल्याने दीर्घकालीन फायदा करतो. संकष्ट चतुर्थीच्या नंतरच्या काळात तुम्हाला स्वतःच्या जीवनातील ध्येय स्पष्ट दिसू लागतात. आधी अस्पष्ट वाटणाऱ्या गोष्टी आता तुमच्या समजुतीस ठोस अर्थ मिळवतात. तुम्ही कोणत्या दिशेला जावे लागेल, कोणत्या गोष्टी टाळाव्या आणि कुठे अधिक मेहनत करावी हे समजते, ज्यामुळे तुमचं मनोबल वाढतो, आत्मविश्वास प्रबल होतो आणि जीवनातील निर्णय तुमच्या अंतर्मनाशी सुसंगत होऊन परिस्थितीचा लाभ घेत पुढे नेले जातात, ज्यामुळे चमत्कारांचा अनुभव आणखी स्पष्ट होतो. या काळात तुमच्या कर्मयोगाला विशेष बल प्राप्त होते, कारण ग्रहांची स्थिती तुमच्या कामात यश, प्रतिष्ठा आणि मान प्राप्तीसाठी अनुकूल राहते. तुम्ही जे प्रयत्न पूर्वी करता ते आता फळ देऊ लागतात. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतात, नवी ओळख निर्माण होते आणि आध्यात्मिकदृष्ट्या ही संधी तुमच्या जीवनात स्थिरता आणते, ज्यामुळे तुम्हाला समजते की ब्रह्मांड तुमच्या प्रयत्नांवर सहकार्य करत आहे आणि कर्मयोग तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे. चतुर्थीनंतर व्यक्तीच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होते, कारण आधीच्या त्रासदायक परिस्थितीवर मात होत असते आणि नवीन संधी येत असल्याचे अनुभव घेतल्यावर तुम्हाला वाटते की तुमच्या प्रयत्नांना योग्य मान्यता मिळाली आहे. तुम्ही आधीपेक्षा अधिक निर्णायक बनता, संकटाचा सामना करण्याची तयारी वाढते आणि या काळात घेतलेले निर्णय हे दीर्घकालीन यशाचे आधारस्तंभ ठरतात. त्यामुळे जीवनात स्थिरता आणि समृद्धी येते.
या काळात तुमच्या आयुष्यातील संबंध सुधारतात, जुने गैरसमज मिटतात, कुटुंबीय, मित्र किंवा व्यावसायिक भागीदारांशी संवाद सकारात्मक होतो, मनमोकळेपणाने विचार व्यक्त करता येतो आणि लोक तुमच्या निर्णयांचा आदर करतात, ज्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या संतुलन मिळते, मानसिक स्थैर्य निर्माण होते आणि तुमच्या जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. ही परिस्थिती 3 चमत्कारांमधील सर्वात महत्त्वाची अंगभूत शक्ती बनते. संकष्ट चतुर्थीच्या नंतरची ही वेळ तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठीही अनुकूल ठरते, कारण तुम्ही ध्यान, प्रार्थना, मंत्र किंवा योगाच्या माध्यमातून स्वतःच्या अंतर्मनाशी जुळता. मन शांत होते, निर्णय अधिक स्थिर होतात, नकारात्मक विचार कमी होतात आणि तुम्हाला अनुभव येतो की ब्रह्मांडांच्या प्रवाहात तुमच्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळते, ज्यामुळे चमत्कारांच्या अनुभवाचा गहन अर्थ समजतो आणि जीवन अधिक समृद्ध होते. तुमच्या आरोग्यावर लक्ष देण्याची गरज या काळात अधिक जाणवते, कारण शारीरिक आणि मानसिक आरोग्य यश आणि श्रीमंतीच्या मार्गावर चालण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीर तंदुरुस्त राहिले तर ऊर्जा योग्य रीतीने खर्च होते, मानसिक तणाव कमी होतो, निर्णय अधिक स्पष्ट घेतले जातात आणि संकष्ट चतुर्थीनंतर तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे जास्त सजग व्हाल, ज्यामुळे चमत्कारांची प्रक्रिया ही अधिक सुलभ होते आणि दीर्घकालीन लाभ मिळतो. या काळात तुमच्या जीवनात अचानक प्रेरणा येते, जुन्या अडचणींवर मात करण्याची ताकद वाढते, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास निर्माण होतो, आधी शक्य न वाटणाऱ्या गोष्टी करता येतात, मानसिक शक्ती प्रबल होते आणि तुम्हाला अनुभव येतो की प्रत्येक चमत्कार हा तुमच्या कर्मयोगाने सुरू झाला आहे. ग्रहस्थितीची साथ आहे आणि तुमचं नशीब तुमच्या बाजूने आहे, यामुळे जीवनात गहन परिवर्तन घडते. जर तुमच्या यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी, नशीब माझ्या बाजूने आहे असे नक्की टाईप करा. संकष्ट चतुर्थीनंतर तुम्ही स्वतःच्या भविष्यातील ध्येयावर लक्ष केंद्रित करता, अनावश्यक चिंता कमी होतात, मानसिक स्थैर्य वाढते, आध्यात्मिक आणि व्यावसायिक जीवनातील निर्णय अधिक सुज्ञ, दूरदर्शी आणि ग्रहस्थितीशी सुसंगत घेतले जातात, ज्यामुळे तुमच्या प्रयत्नातून अधिक फायदे मिळतात. आर्थिक, मानसिक आणि आध्यात्मिक सर्व क्षेत्रांमध्ये स्थिरता येते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात 3 चमत्कार साकार होऊ लागतात. या काळात तुम्ही स्वतःच्या कर्मयोगाची शक्ती जाणता, ग्रहांच्या अनुकूलतेचा लाभ घेता आणि जीवनातील संकटाचा सामना करण्याची मानसिक तयारी वाढते. संधी ओळखता येतात, लहान लहान यशांमध्ये आत्मविश्वास प्रबल होतो आणि या संकट चतुर्थीनंतरच्या कालावधीत प्रत्येक निर्णय दीर्घकालीन यश आणि समृद्धीसाठी पायरी ठरतो, ज्यामुळे 3 चमत्कारांच्या प्रक्रियेला दृढ आधार मिळतो. या काळात जीवनात स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, जुने गैरसमज मिटतात, मनाची शांती वाढते, आर्थिक आणि व्यावसायिक संधी वाढतात, आत्मविश्वास प्रबल होतो आणि आध्यात्मिक उन्नती होते, ग्रहस्थिती अनुकूल राहते आणि जीवनात नवीन दिशा प्राप्त होते. तुम्ही आधीपेक्षा अधिक सजग आणि प्रभावी बनता, ज्यामुळे या 3 चमत्कारांची अनुभूती स्पष्ट होते आणि जीवनात स्थिर समृद्धी येते. संकष्ट चतुर्थीनंतरच्या या विशेष काळात तुळ राशींच्या व्यक्तीला अनुभवायला मिळतो की कर्माच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात आता झाली आहे. 3 चमत्कार तुमच्या जीवनात घट्ट बसले आहेत आणि ग्रहांचा प्रभाव, आध्यात्मिक उन्नती, मानसिक स्थैर्य आणि आर्थिक समृद्धी यांचा अद्भुत संगम घडतो. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात स्पष्ट परिवर्तन दिसते, तुम्ही आधीपेक्षा अधिक स्थिर, सजग आणि आत्मविश्वासपूर्ण बनता आणि या दिव्य प्रवासातून तुमचं नशीब तुमच्या बाजूने काम करत असल्याची जाणीव होऊन आयुष्याचे नवीन अध्याय सुरू होतात. जर तुम्हाला या 3 चमत्कारांचे संकेत तुमच्या आयुष्यात दिसले असतील तर समजून जा की तुमच्या कर्मयोगाला आणि ग्रहस्थितीला अद्भुत साथ मिळत आहे आणि जीवनात नवे अध्याय सुरू होण्याची तयारी खरी सुरू झाली आहे. तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा, सकारात्मक ऊर्जेत राहा आणि या दिव्य प्रवासात संयम ठेवा. या व्हिडिओमध्ये दिलेल्या ज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आपल्या मित्रपरिवाराशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा आणि राशी स्वामी चमत्कार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण प्रत्येक पावलं, प्रत्येक संकेत आणि प्रत्येक चमत्कार तुमच्या श्रीमंतीच्या आणि आध्यात्मिक यशाच्या मार्गावर तुमची मदत करणार आहेत. गणपती बाप्पांचा नेहमी तुमच्यावरती कृपा राहो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. कमेंट बॉक्समध्ये जय गणेश असे नक्की टाईप करा. धन्यवाद. तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.